बाकीचे कुटुंबीय ह्या निर्णयाकडे तुमचं राजकारण तुम्हाला तुमचं लकलाप, आम्हाला दोघंही सारखे, आम्हाला त्याच्यामध्ये काही फरक पडत नाही। आम्ही पूर्वीसारखंच तुमच्या दोघांकडे येणार, दोघांच्याकडे राहणार आणि दोघांच्यामध्ये गप्पा मारणार। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आता आपल्या सोबत आहेत। दादा तुमचं स्वागत आहे BBC मराठीमध्ये। रची नमस्ते। एकंदरीत सगळ्यांचं लक्ष म्हणजे बारामतीकडे महाराष्ट्राचं लक्ष कायम सगळ्यांचं असायचंच प्रत्येक निवडणुकीत गेली अनेक वर्ष। अगोदर शरद पवारांमुळे, नंतर तुमच्यामुळे, नंतर सुप्रिया सुळे पण राजकारणाला तेव्हापासून। पण यावेळेस जितकं त्याला राष्ट्रीय महत्त्व प्राप्त झालंय ते कदाचित अगोदर पूर्वी कदाचित झालं नसेल किंवा आम्ही ते पाहिलं नाही आहे। तुम्हाला याची कल्पना कधी आली की जे काही आत्ता बारामतीत घडतंय, निवडणुका नवीन नाही आहेत, पण घरातल्याच घरांमध्ये आपल्याच कुटुंबातल्या व्यक्तीविरुद्ध आपल्याच कुटुंबातली दुसरी व्यक्ती असं चित्र तयार होईल बारामतीमध्ये, याची कल्पना तुम्हाला पहिल्यांदा कधी आली? ज्यावेळेस आम्ही आमची लाईन त्या ठिकाणी स्वीकारली आणि पार्लमेंटरी बोर्ड ज्यावेळेस बसलं की कुठं कोण कोण उमेदवार द्यायचे, त्यावेळेस थोडंसं मला अंदाज आला की इथं आपल्याला काही निर्णय घ्यावे लागतील। आणि मी आपल्याला स्पष्ट सांगतो, ते निर्णय आमच्या पार्लमेंटरी बोर्डाने घेतलेले, त्याला दुसऱ्या कुणाच्याही सूचना पण नाही, दुसऱ्या कुणी आग्रही केलेलं नाही। कारण नसताना मीडियामध्ये ह्याच्यात भाजपने प्रेशर आणलं आणि ते करायला लावलं, हे दादांत खोटं आहे। त्याच्यात तसूभर देखील सत्य नाही आहे। असं नाही की यापूर्वी तुम्ही काही वेगळी मतं किंवा वेगळी भूमिका मांडली नाहीत, यापूर्वी सुद्धा झालं ज्यावेळेस पक्ष एकत्र होता त्यावेळेस आपल्या कुटुंबातल्या कोणी निवडणूक लढवली नाही असंही झालं नाही। मागच्या निवडणुकीच्या वेळेस पार्थनी मावळमध्ये निवडणूक लढवलेली होती, पण तुमच्याच पत्नी तुमच्याच बहिणीविरुद्ध ज्यांची प्रचाराची सगळ्या गोष्टीची जबाबदारी तुम्ही इतकी वर्ष घेतलीत, हा निर्णय हे पहिल्यांदा ही तुम्हाला इच्छा वाटली का सुनेत्राताईंची इच्छा होती निवडणूक आपण लढवावी, हे कसं काय ठरलं? जरी बाहेर सांगितलं ना, पार्लमेंटरी बोर्ड बसल्यानंतर वेगवेगळे उमेदवारांची नावं पुढे आली आणि त्याच्यात आम्ही मग चर्चा करून बाबा उद्याच्याला आपल्या जेवढ्या जागा आपण उभ्या करतो त्या सगळ्याच्या सगळ्या जागा निवडून आल्या पाहिजे। आणि गेल्या काही वर्षामध्ये बारामतीमध्ये केंद्र सरकार ज्या विचाराचं आहे त्या विचाराचा खासदार निवडून न जात असल्यामुळं आमच्या इथं बारामती लोकसभा मतदारसंघाचा केंद्राचा निधी येत नाही आहे। आमच्या विकासाला त्याला कुठंतरी खीळ बसती आहे, ती खीळ बसू नये। आज राज्याचा निधी आणून आम्ही विकास करतो, परंतु त्याला जोड केंद्राची मिळाली, केंद्राच्या निधीची मिळाली तर आणखीन आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघातल्या 6 विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाला मदत होणार आहे। म्हणून आम्ही शेवटी राजकारण कशाकरता करतात? राजकारण काही तुमचे भावनिक तुमचे मुद्दे घेऊन राजकारण होत नाही, भावनेवर राजकारण चालत नाही, राजकारण विकासावर चालतं। आणि आम्ही निवडणूक लढवतोय ही विकासावर लढवतोय। आम्ही समोर गेलोय, मोदी साहेबांच्या बरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीमध्ये गेलाय, ते गेले काही वर्षामध्ये त्यांनी जो देशाचा विकास केलाय तो विकास अधिक झपाट्याने व्हावा, देश जगामध्ये 3ऱ्या क्रमांकावर अर्थव्यवस्था देशाची जावी हे त्यांचं स्वप्न आहे, त्याला आपल्याला सपोर्ट करता यावा आणि मोठ्या प्रमाणावर केंद्राचा निधी आपल्या महाराष्ट्राला मिळावा। जे अगोदर कधी झालं नाही ते आत्ता का घडलं? अजित पवार एवढ्या टोकाला का गेले की त्यांना स्वतःच्या पत्नीलाच ज्यांची प्रचाराची धुरा आपण सांभाळली ते आपल्या बहिणीविरुद्धच उभं करावं लागलं? तिथं भावना आली, कारण तिथं कुटुंब आलं आणि हा प्रश्न निवडणुकीतला पण एक महत्त्वाचा बदला म्हणून तिथे येतो। यामध्ये अजित पवार राजकारणात ज्यावेळेस आला 91 सालापासून ज्यांना आम्ही दैवत मानलं, आजही ते आमचे वडीलधारी आहेत, त्यांच्याकरता ते म्हणतील ती पूर्व दिशा हे 2000 जवळपास 22 पर्यंत आम्ही करत आलो। कधी 2022, मग 2022च्या नंतर राष्ट्रवादीच्या प्रमुख लोकांनी एकत्र येऊन सह्या केल्या की आता आपण उद्धव ठाकरे साहेबांचं सरकार पडतंय आणि ते सरकार पडत असताना आपण पण सरकारमध्ये सामील झालं पाहिजे असा बहुसंख्य नाही 100% आमदारांचे आग्रह होता। 100% आमदारांनी सह्या केल्या, 100%।
आणि ते पत्र घेऊन राजेश टोपे तिकडे गेले आणि त्यांनी साहेबांना दिलं. साहेब म्हणले की ठीक आहे, ह्याच्यात प्रफुल्ल पटेल, जयंत पाटील आणि अजित पवारांची कमिटी करा, त्यांनी तिथं चर्चा करावी आणि पुढं कशा पद्धतीनं सरकारमध्ये सहभागी व्हावं. जे काही बाकीच्या गोष्टी, आमदारच होते की खासदार पण होते याच्यामध्ये? आमदार माझ्या सभागृहामध्ये, आमदार माझ्या सभागृहात नाही, 6व्या मजल्यावर उपमुख्यमंत्र्यांचं कार्यालय होतं तिथं. हां, आणि मग आमदारांनी सही केली आणि ते सगळ्यांना दिलं, म्हणजे सगळ्यांनी सह्या करून दिलं. सगळ्यांची मानसिकता ती होती. आम्हाला असं वाटलं की बाबा लोकशाही असती, लोकशाहीमध्ये बहुसंख्य मतांचा आदर केला जातो. आता 100% आमदारच सगळे सांगतायत, माझ्या सहित 100% आमदार, जयंत पाटलांच्या सहित, तर मग आता ते मान्य करतील. परंतु ते कमिटी केली आणि नंतर अनेक त्याच्यातले प्रश्न निर्माण झाले आणि ते काही मान्य झालं नाही. शेवटी आमदारांच्यामध्ये अस्वस्थता वाढायला लागली. आम्ही अनेकदा साहेबांना जाऊन भेटायचो, सिल्वर ओकला भेटायचो. त्याच्यामध्ये मार्ग काढा साहेब, मार्ग काढा, हे केलं पाहिजे, ह्याच्याशिवाय गत्यंतर नाही, असं सतत आम्ही सांगायचो. परंतु दुर्दैवाने मार्ग निघाला नाही म्हटल्यानंतर मग शेवटी सगळ्या आमदारांनी मिळून, सगळ्या वरिष्ठांनी मिळून हा निर्णय घेतला. पण तेव्हा प्रश्न, जेव्हा तुम्ही हा निर्णय घेतला जुलैमध्ये, त्यावेळेस हा प्रश्न विचारला की मग अगोदर का नाही झालं? हे काही पहिल्यांदाच झालं अशातली गोष्ट नाही आहे. पवार साहेबांनी 78 साली पण निर्णय घेतला. काँग्रेसचे सोडून पुलोदमध्ये ते गेले, समांतर काँग्रेस काढली, वसंतदादांचं सरकार त्यामध्ये पाडलं गेलं. असे अनेकदा निर्णय घेतले गेले. पूर्वी एकदा आमच्या थोरले काका स्वर्गीय वसंतदादा पवार, त्यांच्याही विरोधामध्ये सगळं घर त्यांच्या बाजूनी आणि एकटे पवार साहेब काँग्रेसच्या बाजूने प्रचार करत होते. अशा खूप घटना घडलेल्या आहेत. कदाचित तेव्हा तुमचा जन्म पण झालेला तर नसेल. मी या आत्ताच्या घटनेबद्दल की भाजपसोबत जाण्याबद्दल यापूर्वी सुद्धा 2-3 वेळा, अनेक वेळा चर्चा झाली, असं झालं. त्यावेळेस निर्णय का नाही झाला? तुम्ही हा निर्णय आत्ता का घेतला? मी निर्णय घेतच नव्हतो त्यावेळेस. पवारसाहेब निर्णय घ्यायचे, आम्ही तो निर्णय घेतल्यानंतर तुम्हाला एक माहिती आहे, 2014ला बाहेरनं पाठिंबा द्यायचा निर्णय घेतला, पवारसाहेबांनी घेतला. सगळे आमदार देखील तिथं पोहोचले नव्हते. निकाल चाललेला होता टीव्हीवर, ब्रेकिंग न्यूज. तेव्हा ते घडलं 2014ला. त्याच्यानंतरच्या काळामध्ये 2017ला अशाच प्रकारचा प्रसंग आला. तेव्हा प्रांताध्यक्ष सुनील तटकरे होते. सुनील तटकरे आणि पवारसाहेब ते वरिष्ठांशी चर्चा त्यांच्या भाजपच्या करत होते. सुनील तटकरेंनी त्यांच्या मुलाखतीमध्ये त्याच्याबद्दलचं सगळं सांगितलेलं आहे. त्यावेळेस आम्ही इकडं चर्चा देवेंद्रजींच्या बरोबर चौघं तिकडनं अशी केलेली होती. ते तुम्हाला सगळ्यांना माहिती नाही, परंतु आम्ही ती चर्चा केलेली. आम्हाला सांगण्यात आलं की कुठली खाती, कुठले मंत्रिपद किती, काय, ती चर्चा करा. ते 2014ला झालं. पुन्हा 2019च्या मध्ये 6 लोकांनी दिल्लीमध्ये बसून चर्चा केली. त्याच्यामध्ये सरकार करायचं ठरलं. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री, मी उपमुख्यमंत्री. मग कुणाचे किती मंत्री, कुणाचे किती राज्यमंत्री, कुणाचे किती पालकमंत्री, कुठल्या जिल्ह्याचे पालकमंत्री, कुठली खाती वगैरे सगळं ठरलेलं होतं. आता तेच मयुरेशजी कितीदा सांगू महाराष्ट्राला. आता झालं, खूप झालं. ते का झालं नाही? प्रश्न इतकाच आहे की तुम्ही जेव्हा निर्णय घेतला, अगोदर वेळ आलेली असताना पण तो निर्णय का नाही घेतला आणि आता निर्णय का घेतला? आम्ही कुठेही बाहेर पडलो नाही, आम्ही पक्षातच आहे. त्यांनी शेवटी पक्षाचं नाव आणि पक्षाचं चिन्ह नवीन घेतलेलं आहे. आम्ही त्यांना असं म्हणजे सांगत होतो की बाबा आता आम्ही पुढं जातोय, तर आम्हाला आशीर्वाद द्या. आमचं चुकलं तर कान पकडा, आता काहीतरी करा ना. परंतु कुणी ऐकायचं नाही ऐकायचं, हा ज्याचा त्याचा अधिकार असतो. एक या निवडणुकीमध्ये जे सगळं म्हणतात की हा जो मुद्दा आहे की अजित पवारांनी शरद पवारांची साथ सोडणं, दोघे वेगळे होणं, इतके वर्ष तिघे जे एकत्र आहेत, हा एक जो भावनिक मुद्दा आहे, हा निवडणुकीमध्ये परिणाम करेल. आणि विशेषतः कुटुंब व्यवस्थेमध्ये जे असं आपल्या कुटुंबामध्ये जर झालं तर भावनांची ओढाताण होते आणि त्याचा परिणाम घरातल्या सगळ्यांवर होतो. तसं काही या तुमच्या राजकीय निर्णयामुळे होईल असं वाटतं का? जे बऱ्याच जणांना वाटतं की निवडणुकीमध्ये पण हा परिणाम होईल. जे काही होईल त्याला सामोरं जायचं, त्याचा फार विचार करायचा नाही. पण तुमच्या मनात काय विचार आला? म्हणजे हा नक्की विचार आला असेल तुमच्या बहिणीचा? असला विचार राजकारण लोक करत असतात. राजकारण लोक डेव्हलपमेंटचा विचार करत असतात. आम्ही निर्णय घेतल्यानंतर दिवाळी आम्ही एकत्र साजरी केली ना, असं काय करताय?
त्याच्यामध्ये तुम्हीच लोक प्रश्न विचारून विचारून त्याला ऊत आणण्याचा प्रयत्न करताय. असं होईल, तसं होईल, फलानं होईल, काही होत नाही, सगळं व्यवस्थित होईल. याचं कारण असं आहे की आपल्या कुटुंबातल्या काही जणांनी उघड आता या निवडणुकीमध्ये भूमिका घेतली आहे. आपले सख्खे बंधू श्रीनिवास पवार, त्यांचा पुत्र मयुरेशजी, हे वेगळे घेऊन राजकीय मला सुद्धा भूमिका तुमच्या घेत आहेत. मार्फत महाराष्ट्राला सांगायचं, फार कोणी भूमिका घेतली नाही. आमचा परिवार एवढा मोठा आहे, तुम्ही दिवाळीमध्ये बघितलं असेल, सगळा आकडा काढला तर 100च्या वर जाईल. आता भूमिका कोणी घेतली? पवार साहेबांच्या कुटुंबानी, श्रीनिवास पवारच्या कुटुंबानी, राजेंद्र पवारांच्या कुटुंबानी, तीनच कुटुंबांनी वेगळी भूमिका घेतली. आणि कुठे सगळ्यांनी घेतली? उगीच का सगळ्यांना कारण नसताना त्यांच्या लाईनीमध्ये तुम्ही मोजताय? पण काय आहे एकंदरीत या निर्णयाचे मग बाकी सगळे कुटुंबीय कशा प्रकारे या निर्णयाकडे पाहतात? बाकीचे कुटुंबीय ह्या निर्णयाकडं, तुमचं राजकारण, तुम्हाला तुमचं लकलाप, आम्हाला दोघंही सारखे, आम्हाला त्याच्यामध्ये काही फरक पडत नाही. आम्ही पूर्वीसारखंच तुमच्या दोघांकडे येणार, दोघांच्याकडे राहणार आणि दोघांच्यामध्ये गप्पा मारणार. संपलं. एक जे नरेटिव्ह किंवा चर्चा लोकांमध्ये की ज्या शरद पवारांचं बोट धरून अजित पवार राजकारणामध्ये आले, खासदारकीपासून सुरुवात झाली, नंतर आमदारकी, अनेक वर्ष मंत्रिपद, एवढं काही शरद पवारांच्या नंतर अजित पवारां त्यांच्याकडे वारसदार म्हणून पण बघितलं गेलं. त्यांनी अशा प्रकारे बाहेर पडणं आणि त्यांच्यावर टीका करणं, याबद्दल प्रचाराच्या सभा भाषणांमध्ये पण हे बोललं जातंय, बाहेर ठिकाणी पण झालंय. तुम्हाला स्वतःला असं वाटतं? ज्यावेळेस पवार साहेब तरुणपणी, त्यांना संधी कोणी दिली? यशवंतराव चव्हाण साहेबांनी. कुणीतरी कुणाला तरी संधी देता ना. तुम्ही इथं आता ह्या चेअरवर बसलाय, तुम्हाला कुणीतरी संधी दिली तेव्हाच इथं आला ना. का एकदम जन्म झाला आणि इथं येऊन बसला? नाही ना. असं प्रत्येकाच्या बाबतीत, प्रत्येकाच्या क्षेत्रामध्ये घडतं. त्यावेळेस कॉलेज जीवनामध्ये GS म्हणून काही कार्यक्रम होते, त्याच्यात चव्हाण साहेबांनी हेरलं आणि त्यांना काँग्रेसचे सगळे विरोध करत असतानाही तिकीट दिलं. त्यावेळेस चव्हाण साहेब म्हणले, ते बाकीचे म्हणले की हे तिकीट अडचणीचं ठरेल. ते म्हणले एक सीट नाही आलं तर फरक काय पडतो? निर्विवाद काँग्रेस त्यावेळेस 288 पैकी 200 जागा जिंकायचं, काही फरक पडायचा नाही. आणि संधी दिली पवार साहेबांना, पण चव्हाण साहेबांनी संधी दिली. त्यांनी त्याच्यानंतर संधी दिल्यावर आमदार झाले, राज्यमंत्री झाले, त्याच्यानंतर कॅबिनेट मंत्री झाले. 78 संधी दिली, 67ला, 78ला त्यांनी पुलोत स्थापन केलं. त्यावेळेस चव्हाण साहेबांचा विरोध होता. नीट माझा ऐका, महाराष्ट्राने पण ऐकावं. चव्हाण साहेबांचा विरोध होता. चव्हाण साहेबांचा फोन घेतला गेला नाही. लोक माझ्या सांगतीमध्ये लिहिलंय, नीट वाचा. किसनवीरांनी फोन घेतला आणि आता दोर तोडलेले आहेत, दोर तुटलेत, फोन आदळला आणि सरकार बनवलं. मग तुम्हाला मानसपुत्र चव्हाण साहेबांचं मानलं जात होतं. त्यावेळेस 78ला 67 ते 78, 67 10 77, 11 वर्षात तुम्ही चव्हाण साहेबांचा विचार सोडून, त्यांचं म्हणणं न ऐकता वेगळी भूमिका घेतली. मी आलो कधी राजकारणात? 91ला खासदार मी झालो. मला संधी 91ला मिळाल्यानंतर मी निर्णय कधी घेतला? 2022मध्ये किंवा 2023मध्ये धरा. म्हणजे किती वर्षांनी घेतला? ते 9 वर्ष आणि 23, जवळपास 30 वर्षाच्या नंतर घेतला. 11 वर्षांनी निर्णय घेणं आणि 30 वर्षांनी निर्णय घेणं याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. जेव्हा हा प्रश्न विचारला जातो त्याचा उपप्रश्न किंवा त्यातला अर्थ असा असतो की शरद पवारांचे पुतणे होते म्हणून अजित पवारांना 91 साली खासदार होण्यापासून राजकारणात ते आले, मोठे होत गेले. आता त्यांना सहज एक ॲडव्हान्टेज मिळाला आणि आता मात्र अजित पवार त्यांच्या विरोधात जाऊन हे सगळं विसरले का? हा त्याच्यामागचा उपप्रश्न असतो. एक मिनिट, मग तुम्ही चव्हाण साहेबांना विसरला का? तुम्हाला चव्हाण साहेबांनी आमदार केलं ना? चव्हाण साहेबांनी वसंतराव नाईकांच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री केलं ना? नंतर कॅबिनेट केलं, चव्हाण साहेबांनी केलं ना? तुम्ही चव्हाण साहेबांचं बोट धरून आला ना? पण त्यांनी त्यावेळेस असं केलं. इतक्या वर्षानंतर त्याच्याच प्रकारे, म्हणजे त्याचा दाखला तुमच्या निर्णयामागे असणं. माझ्यावर तुम्ही तशा पद्धतीनं बोलताय म्हणून मला ते उदाहरण द्यावं लागतंय. कुटुंबावर बोलताय म्हणून कुटुंबामध्ये अख्खं कुटुंब एक प्रचार करत होतं 62ला आणि एकटे हे वेगळा प्रचार करत होते. हे मला जनतेला पण लक्षात आणून द्यायचं आहे. उगीच भावनिक होऊन प्रश्न सुटत नाहीत. विकास कशामुळे होणार आहे बघा.
हेच सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. हो का, ज्याच्यामध्ये कर्तृत्व असतं कोणी ना कोणी संधी देतं. आम्हाला जर संधी दिली नसती असं कसं? आम्हाला संधी तुम्ही पहिल्यांदा द्याल, परंतु नंतर तुम्हाला आपलं काम दाखवावं लागेल ना. त्यात हा पण प्रश्न आहे की अजित पवारांना पहिली संधी तर मिळालीच, पण नंतर ते आमदार झाल्यानंतर तरुण वयामध्ये मंत्री सुद्धा झाले, मंत्रिपदात एक एक पावलं वर चढत ते उपमुख्यमंत्री पण झाले, मुख्यमंत्रीपदाच्या जवळही ते पोहोचले. त्यानंतर त्यांनी राजीनामा दिल्यानंतर सुद्धा पहिल्या वेळेस जेव्हा सिंचन घोटाळ्याचे आरोप झाले, परत आल्यानंतर परत तुम्ही मंत्री झालात. त्यानंतर एकदा तुम्ही भाजपसोबत सरकार स्थापन केल्यावर परत आला. प्रश्न असा असतो की या सगळी संधी काही अगोदर वेगळे निर्णय घेतल्यानंतर, तुम्ही निर्णय घेतल्यानंतर परत आल्यानंतर ही संधी तुम्हाला मिळाली, असं त्यामागचा आक्षेप प्रश्न विचारला. जी ही संधी मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांनी दिली. ज्यावेळेस मी देवेंद्रजींच्या विरोधात सरकार केलेलं होतं, त्याच्यानंतर ह्या सगळ्या आमदारांना एका ठिकाणी घेऊन गेले. तिथं आमदारांनी सांगितलं की आता सरकार बनत असलं तरी दादांना बरोबर ठेवलं पाहिजे, त्यांना उपमुख्यमंत्री केलं पाहिजे, त्यांच्याकडे सूत्र दिली पाहिजे. दादाच आम्हाला सगळे मदत करतात, अजित पवारच आम्हाला सहकार्य करतात, आमच्या अडीअडचणी समजून घेतात. पण अजित पवार नसते तर इतर दुसरं कोणीही असतं तर अशा प्रकारे परत फिरून येणाऱ्याला संधी मिळाली असती इतर कोणत्याही पक्षामध्ये, असं आपल्याला वाटतं का? इतर पक्षामध्ये जर त्यांच्या मागं आमदारांची संख्या असती तर मिळालीच असती. साधं गणित आहे. मला विरोधी पक्ष नेता व्हायचं नव्हतं. सरकार गेल्यानंतर मी नाही म्हणून सांगितलं. माझ्याबरोबर आत्ता जेवढे मंत्री आहेत त्या सगळ्यांनी आग्रह धरला तुम्ही झालं पाहिजे. तिथं जयंत पाटील स्वतः इच्छुक होते. आम्ही वर बसलोय त्या ह्याच्यामध्ये यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानला, खाली सह्यांची मोहीम झाली आणि सगळ्यांनी सह्या करून साहेबांना पत्र दिलं. साहेबांनी ते पत्र वाचलं आणि बाजूला ठेवलं. मी माझ्या पक्षामध्ये आमदारांना एक जवळचा वाटतो म्हणून वेळोवेळी आमदारांनी मला सहकार्य केलं आणि आमदारांच्यामुळं आमच्या वरिष्ठांवर दबाव आला आणि मग वरिष्ठांना हा निर्णय घ्यावा लागला. पण एवढं ठरलं होतं, आमदारांचं म्हणणं होतं, तुमचं स्वतःचं म्हणणं होतं, एवढी चर्चा झाली तरी सुद्धा मग शरद पवारांनी का नाही अंतिम निर्णय घेतला? ते म्हणाले की चर्चा करणं वेगळं, निर्णय घेणं वेगळं. म्हणजे निर्णय घेतला नाही. का नाही निर्णय घेतला तुम्हाला काय वाटतं? मी त्यांच्या अंतर्मन ओळखू शकलो नाही. पण तुम्ही त्यांना विचारलं असेल कधी की का नाही आपण निर्णय घेतो? ते म्हणले मला भाजपबरोबर जायचं नाही. त्यांनी त्यांची भूमिका कायम स्पष्ट केली होती. नाही, त्यांनी सांगितलं होतं. आम्ही म्हटलं की तुम्हाला जरी तसं वाटत असलं तरी आम्हाला सगळ्यांना वाटतं की आपण गेलं पाहिजे. कारण का की जर त्यांनी तुम्हाला ही आपल्याला भाजपसोबत जायचं नाही भूमिका स्पष्ट केली होती तर नंतर आता तुम्ही जेव्हापासून हा सगळा राष्ट्रवादी पक्षामध्ये मतमतांतरी दोन वेगळे गट झाले तेव्हापासून जी तुम्ही भूमिका घेतली आहे की मग तुम्ही अगोदर चर्चा का केलीत, मग तुम्ही अगोदर का बोललात, मग तुम्ही मला भेटायला का पाठवलं, या प्रश्नांना अर्थ उरत नाही. कारण त्यांनी तुमच्यासमोर भूमिका जर स्पष्ट केली असं आपण म्हणतात की भाजपसोबत जायचं नाही, तर मग जे तुम्ही आता पुढे म्हणता आहात की का चर्चा केली, मग या प्रश्नाला अर्थ कसली चर्चा? भाजपसोबत जायचं किंवा नाही जायचं? नाही, त्याच्या संदर्भामध्ये त्यांनी त्याच्या पाठीमागच्या काळात वेळोवेळी भाजपला पाठिंबा दिलेला आहे म्हणून चर्चा केली. 2014ला त्यांनी पाठिंबा दिला होता. मग तेव्हा कसा भाजप चालला? बाहेरून पाठिंबा, बाहेर ना. हो, परंतु त्यानंतर आम्हाला सांगितलं होतं तुम्ही सगळ्यांनी शपथविधीला जावा. वानखेडे स्टेडियमला शपथविधी आहे. वानखेडे स्टेडियम आपण त्यांना उपलब्ध करून दिलेलं आहे आणि तुम्ही शपथविधीला गेल्यानंतर काही दिवस गेल्यानंतर तुम्ही त्या मंत्रिमंडळामध्ये जायचं असं आम्हाला सांगितलं होतं. त्यांनी 2014ला निर्णय घेतला होता. त्यांनी 1978ला निर्णय घेतला होता. त्यांनी परकीय व्यक्तीचा मुद्दा काढलेला होता म्हणून 10 जून 1999ला शिवाजी पार्कला राष्ट्रवादीची स्थापना केली की आपण एवढ्या मोठ्या महाकाय देशामध्ये एवढे एक व्यक्ती नाही पंतप्रधानाच्या योग्यतेची परदेशी व्यक्तीला नाही करायचं. मग पक्षातनं काढून टाकलं, मग पक्ष केला आणि 4 महिन्यांनी तर सोनिया गांधीच्या पक्षाबरोबर सरकार केलं. बरोबर. आम्ही काय करणार तिथं? आम्ही वरिष्ठ म्हणून ऐकत गेलो. तुम्ही त्या दिवशी पण एबीटीच्या भाषणामध्ये केवळ हे तपशिलातलं नाही तर अगदी मनातलं काही गोष्टी बोललात, अगदी टोकाचंही म्हणाल की आम्ही आपल्या पोटाला जन्माला आलो तर काही गोष्ट वेगळी घडली का, असं जाणवलं की ते बऱ्याच काळापासून साचलेलं होतं मनामध्ये. माझ्या मनात जे येतं ते मी बोलून टाकतो. मला आत बाहेर करता येत नाही. ओठात एक आणि पोटात एक हे अजित पवारांचा स्वभाव नाही आहे. हे उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे.
त्याच्यामुळं मला जे योग्य वाटलं ते मी केलं, ते मी बोललो. आणि करताना मात्र सामुदायिकरित्या आम्ही सगळ्यांनी लोकशाहीचा आदर करून बहुमताने हा निर्णय घेतला. ह्याबद्दलची लाईन पकडायचा, म्हणजे ह्या रस्ता धरायचा. आणि आज तुम्ही जे विचारताय त्यावेळेस मला जे मनात आलं ते मी बोलून गेलो. एक प्रश्न जो तुमच्या बाबतीत सुद्धा विशेषतः न्यायालयात ही सगळी लढाई गेल्यानंतर आणि एकनाथ शिंदेच्या बाबतीत पण हा प्रश्न विचारला जातो की जर मतं वेगळी होती, जर वेगळी राजकीय भूमिका घ्यायची होती, तर मग राज ठाकरेंचं उदाहरण दिलं जातं की राज ठाकरेंनी ते बाहेर पडले, वेगळा पक्ष काढला. ज्यांच्याकडे म्हणजे बाळासाहेबांनी धुरा उद्धव ठाकरेंकडे दिली होती, शरद पवार अजूनही पक्ष जे आहेत ते अध्यक्ष म्हणून पाहत होते. असं असताना तोच पक्ष त्याच्यावर दावा करून आणि नंतर तो पक्ष बाकी न्यायालयीन लढाई घेऊन सुद्धा आपल्याकडे असणं. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानला त्या पुस्तकाची एक आवृत्ती काढत असताना 1 मेच्या ऐवजी 2 मेला सभा झाली. त्यावेळेस राजीनामा पक्षाचा कुणी दिला? शरद पवार होते. आणि मग राजीनामा तुम्ही देता आणि तुम्ही सांगता की आता तुम्ही बाकीच्यांनी ही जबाबदारी 15 लोकांची काहीतरी समिती केलेली होती, तुम्ही ठरवा आता माझ्यानंतर कुणावर जबाबदारी द्यायची. हे त्यांनी जाहीर केलेलं होतं. नाही, प्रश्न जो राज ठाकरेंनी मार्ग पत्करला नवीन पक्ष स्थापन करून करण्याचा, हा ऑप्शन तुमच्यासाठी होता का? राज ठाकरेंनी काय मार्ग पत्करावा हा त्यांचा अधिकार आहे. मला त्याच्यात लुडबुड करायचा किंवा कॉमेंट्स करण्याचा काडीचा अधिकार नाही. मी माझ्यापुरतं बोलतोय. तिथं राजीनामा दिलेला होता याचा अर्थ तुम्ही त्याच्यातनं बाजूला जाऊन इतरांनी ती जबाबदारी सांभाळावी ही तुमची मानसिकता झाली होती. आम्ही कोणी राजीनामा द्या असा आग्रह केलेला नव्हता. त्यांनीच मला बोलून सांगितलं की मी उद्या पुस्तकाच्या वेळेस राजीनामा देणार आहे आणि नंतर 14-15 लोकांची कमिटी करीन. त्याच्यात PC चाकवा असतील, त्याच्यामध्ये प्रफुल्ल पटेल असतील, छगन भुजबळ साहेब असतील, जयंत पाटील साहेब असतील, हसन मुश्रीफ साहेब असतील, दिलीप वळसे पाटील साहेब असतील, असे अनेक मान्यवर त्याच्यामध्ये असतील आणि तुम्ही निर्णय घ्या. याचा अर्थ तुमची मानसिकता झाली होती. तुम्ही मानसिकता करता, राजीनामा देता, पुन्हा 2-3 दिवसांनी तो राजीनामा मागे घेता. हे काय? आता आपण थोडं या निवडणुकीकडे येऊयात. तुमची या अगोदरची पूर्ण विचारधारा, राजकीय मतं ही पूर्णपणे वेगळी होती आणि त्याच्यामध्ये बऱ्याचदा भाजप विरोधात किंवा भाजपची जी विचारधारा आहे त्याच्या पूर्ण विरोधातली होती. आता तुम्ही इथं गेल्यानंतर हे मतपरिवर्तन कसं घडून आलं आणि त्याचा विशेषतः ज्याच्यावर तुमची भाजपच्या सोबत मतं पटत नव्हती त्यांच्यासोबत असताना तो त्रास होतो का, विशेषतः निवडणुकीमध्ये? मयुरजी, आपल्याला एक माहिती आहे, आमचा पक्ष शिवसेनेबरोबर गेला होता 2.5 वर्ष. शिवसेनेची पण विचारधारा काय ते तुम्हाला माहिती आहे? पूर्ण वेगळी विचारधारा आहे ना, का नाही? विचारधारा वेगळी. आणि शिवसेना आणि भाजप हे एकत्र गेले कित्येक वर्षाचे मित्रपक्ष म्हणून त्यांनी एकत्र निवडणुका लढवल्यात ना. जर तुम्हाला 2.5 वर्ष शिवसेना चालली ना शिवसेना, तुम्ही आम्हाला त्यांच्याबरोबर काम करायला लावलं ना, उपमुख्यमंत्री म्हणून मला तिथं बसवलं ना. मग शिवसेना आणि भाजप असा काही जमीन आसमानाचा फरक आहे? मला सांगा ना, आपण त्याच्यामध्ये प्रमुख म्हणून मला सांगा, माझ्या ज्ञानात भर घाला. त्याच्यामागचा आक्षेप असा आहे, जे कायम म्हटलं गेलं, आजही चर्चा त्याच्यामध्ये ती आहे की अजित पवार आणि तुमचे जे सहकारी होते यांच्यावर विविध प्रकारचे आरोप यापूर्वी झाले, जे भाजपनंच केले होते, चौकशा झाल्या आणि म्हणून आपले हात दगडाखाली अडकले होते, म्हणून भाजपकडे जाणं आणि स्वतःला सुरक्षित करून घेणं. आणि हा आरोप तुमचे सगळे विरोधक जे आता कुटुंबातलेच राजकीय विरोधक झालेत ते सुद्धा जाहीरपणे करतात. यासाठी तुम्ही हे केलं का? हे दादांत खोटं आहे. ते आरोप करतायत ना, माझं म्हणणं हे दादांत खोटं आहे. याच्यामध्ये तसोबर देखील सत्य नाही आहे. ज्या चौकशा, ईडीच्या चौकशी सांगितलं ना की त्याच्या संदर्भातल्या चौकशा आत्ता पण चालूच आहेत. चौकशा काय, जर आम्ही चुका केलेल्याच नाही तर चौकशाला घाबरायचं कारण येतं कुठं? कारण राष्ट्रीय पातळीवर पण हा प्रश्न येतो, केवळ तुमच्या बाबतीतच येत नाही, तर अशोक चव्हाण असतील किंवा बाकीच्या राज्यातले नेते असे पण जे भाजपत जाणं झालं. तुमच्यासारखे मीडियातले लोक ते आपलं उचलून धरतात, हे त्याच्यामुळं असं झालं, त्याच्यामुळं तसं झालं. मग मला क्लीन चिट मिळालेलीच आहे ना. मला क्लीन चिट उद्धव ठाकरे साहेब असताना पण EOWची मिळालेली होती, सिसमरी सादर केलेली होती. मग तेव्हा काय उद्धव ठाकरे साहेबांनी मला क्लीन चिट दिली? सांगा ना, उत्तर द्या ना. तुम्ही मला प्रश्न जसं विचारता, मलाही तुम्हाला प्रश्न विचारायचा अधिकार आहे.
मी ज्यावेळेस 2.5 वर्ष महाविकास आघाडीत काम करत होतो त्याही काळामध्ये ACBनी EOWनी सी समरी सादर केलेली होती, त्याच्यात क्लीन चिट होती, त्याच्यामध्ये स्वतः उद्धवजींची सही आहे. दादा हा प्रश्न तुमच्याबद्दल नाही, एकंदरीत ही जी चर्चा राष्ट्रीय मला बाकीच्याशी चर्चेशी काही घेणं राष्ट्रीय स्तरावर की जे भाजप सोबत जातात किंवा भाजपत जातात किंवा सहयोगी असतात त्यांच्यावर अगोदर असलेल्या चौकशा किंवा आरोप हे त्यानंतर मागे पडले जातात, हा एक जो सरसकट आरोप केला जातो, तुम्हाला हा आरोप पटतो का? भाजपचे नवीन सहयोगी असतात. मला आरोप पटत नाही. परवा आपल्या पक्षाचं मॅनिफेस्टोचं उद्घाटन प्रकाशन पण झालं, त्याच्यामध्ये अल्पसंख्याक या सगळ्या विषयाबद्दल ज्या विचारधारेशी आपणही अगोदर होतात जुळलेले त्याविषयी लिहिलं गेलेलं आहे. नरेंद्र मोदींनी आत्ता काही दिवसांपूर्वी बोलताना याच्यावर खूप चर्चा झाली, ते इलेक्शन कमिशनपर्यंत पण गेलं. मुस्लिम समुदाय आणि त्याच्याबद्दल जे काही त्यांनी म्हटलं त्याबद्दल ज्यावेळेस अशा प्रकारची वक्तव्य येतात पण ती तुमच्या विचारधारेशी किंवा तुमच्या मतांशी विसंगत असतात, तुमचं त्याबद्दलचं म्हणणं काय आहे? शिवसेना असताना देखील अशा प्रकारच्या गोष्टी घडायच्या, पण जे नरेंद्र मोदींनी म्हटलं त्याच्याबद्दल आपलं मत काय आहे? त्याच्या नो कॉमेंट्स. आता ही जी निवडणूक ज्या दिशेला चाललेली आहे, तुम्हाला असं वाटतं का? काल छगन भुजबळांनी पण एक मुलाखत देताना जे आपले सहकारी आहेत त्यांनी असं म्हटलं की उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याबद्दल एक सहानुभूती महाराष्ट्रात दिसते. आपल्याला असं वाटतं की सहानुभूती हा एक फॅक्टर महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये आहे आत्ताच्या? मला असं वाटत नाही. ही निवडणूक ही केंद्राचे सूत्र कोणाच्या हातामध्ये द्यायची ह्याच्याबद्दलचा निर्णय घ्यायचा. ही काही महाराष्ट्राची निवडणूक नाही, ही देशाची निवडणूक आहे. पार जम्मू काश्मीरपासून कन्याकुमारी इकडं सौराष्ट्र गुजरातपासून तिकडं पश्चिम बंगालपर्यंत ह्याकरता देशाची सूत्र उद्याच्या 5 वर्षाच्या करता कोणाच्या हातामध्ये द्यायची हा निर्णय संपूर्ण भारतातल्या मतदारांना घ्यायचा आहे. हे प्रत्येकाची मतं वेगवेगळी असू शकतात. भुजबळ साहेबांनी काय स्टेटमेंट केलं ते मी वाचलेलं नाही आहे, परंतु त्यांचं ते मत, त्यांच्या बोलण्यामागचा मतितार्थ काय आहे तो मी त्यांची भेट झाल्यावर विचारीन. या निवडणुकीचा किंवा पुढे राजकारण ज्या दिशेला जाईल, अजित पवारांसाठी परतीचे मार्ग जे आहेत ते राष्ट्रवादी किंवा एकत्र सगळे परत येऊ शकतात का? असं होऊ शकतं का की परतीचे मार्ग सगळे बंद झाले? कुठं परती करता? आमचा पक्ष चालवतो, कुठं परत जात आहे? राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सगळ्यांनी मिळून काढलेला होता, तो पक्ष आता आम्ही पुढे चालवतोय, कुठं परत जाता? तुम्ही शरद पवार सुप्रिया सुळे हे पुन्हा एकदा एकत्र एका पक्षामध्ये असतील अशी शक्यता भविष्यात होऊ शकते का? ते मी कसं सांगू शकतो? मी काही ज्योतिषी आहे? नाही, पण आता ज्या प्रकारच्या राजकीय भूमिका घेतल्यात, आरोप प्रत्यारोप होतोय, त्याच्यातून परत एकत्र येण्याची शक्यता काही उरते किंवा नाही उरते? हा साधा सरळ प्रश्न. अहो, साधा सरळ प्रश्न असेल तर मला त्याच्याबद्दल पुढचं, ते आमच्या मराठीत म्हणतात आत्याबाईला मिशा असत्या तर काय केलं असतं आणि काय बोललं असतं, ह्याला काय अर्थ आहे? आज ते त्यांच्या पद्धतीनं लोकांना कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करतात, मी माझ्या पद्धतीनं करतोय. मला विकासाशिवाय काही महत्त्व नाही. तुम्हाला मी सांगतो, राजकारण हा माझा पिंडच नव्हता. मी एक शेतकरी आहे, माझी पोल्ट्री डेअरी, माझं फार व्यवस्थित, मला धंदा पाणी करायला आवडतं आणि अतिशय चांगला नीटनेटका व्यवसाय मी करत असतो. आज देखील मी उपमुख्यमंत्री असलो तरी काटेवाडीला गेलो तर मी शेतात चक्कर मारल्याशिवाय मला राहत नाही. पण काही गोष्टी अशा राजकीय गोष्टी घडल्या, घटना घडल्या की मी त्याच्यामध्ये आलो. लोकांनी मला वाटलंही नव्हतं. माझा स्वभाव असा आहे, आता तुम्ही कुठलं काम घेऊन आला, मी वाचलं आणि मला कळलं की हे काम होऊच शकत नाही, मी तोंडावर सांगतो मयुरजी हे काम होणार नाही. आणि लोकांना ते आवडतं, लोकांना ते माझा स्वभाव त्यांनी एक्सेप्ट केला की हो तर हो, नाही तर नाही. आता ज्या वेळेस भाजपसोबत वाटाघाटी सुरू होत्या, खूप साऱ्या अजूनही काही जागांवरच्या चर्चा व्हायच्या आहेत. राष्ट्रवादीवर अजून, नाशिकवर राष्ट्रवादी काँग्रेसचा आपला अजूनही दावा आहे. त्यावेळेस एकनाथ शिंदे किंवा अजित पवार यांना या बोलताना कायम बढती भूमिका घ्यावी लागली आणि शेवटी 4 जागा, अशा साताऱ्याची जागा तर सोडावी लागली ज्याच्यावर तुमचा अधिकार होता, कारण आपले खासदार तिकडनं होते. तेव्हा अजित पवार भाजपसोबत आपल्या जागांसाठी हा स्पष्ट वक्तेपणा त्यांनी दाखवला का? आणि हे सगळं निगोशिएशन्स करताना जो म्हटलं जातं की कमी जागा घेण्यासाठी जो दबाव होता हा वास्तविक होता का? आणि त्यामुळे तुम्हाला जागा सोडाव्या लागल्या का? हे अजिबात खरं नाही, हे पूर्णतः खोटं आहे. मागच्या वेळेस 2019ला 48 जागांपैकी 41 जागा भाजप शिवसेनेच्या निवडून आल्या होत्या, 7 जागा विरोधकांच्या निवडून आलेल्या होत्या. त्याच्यात आमच्या राष्ट्रवादीच्या 4, 5वी काँग्रेसची
6वी आम्ही पुरस्कृत केलेली नवनीत राणाची, 7वी त्या ठिकाणी MIMची, अशा 7 आणि 41 म्हणजे 41 जागा तर त्यांच्या निवडूनच आलेल्या होत्या, आमच्या विरोधात निवडून आलेल्या होत्या. त्याचं वाटप त्यांचं तेच करणार होते. आमच्या 4 जागा आम्हाला दिलेल्या होत्या, परंतु सातारमध्ये थोडंसं वेगळं काही घडलं आणि त्याच्यातून त्यांनी प्रस्ताव दिला की सातारची जागा तुम्ही भाजपला सोडली तर आम्ही त्या बदल्यात एक राज्यसभेची जागा देऊ. आम्ही पार्लमेंटरी बोर्ड आमचं बसलं की बाबा आपल्याला सातारची जागा सोडून बदल्यात आम्हाला ज्यांना आता उमेदवारी द्यायची होती सातारला त्यांना आता उमेदवारी देता येणार नाही. आम्ही ही निवडणूक संपली की आम्हाला जी राज्यसभेची जागा मिळणार आहे ती जागा आम्ही सातारला देणार आहे. याचा अर्थ सातारला आमचा प्रतिनिधी राहणार आहे. राज्यसभा असू द्या, लोकसभा असू द्या, प्रतिनिधी राहणार आहे. बारामती घेतली, शिरूर घेतली, त्याच्या संदर्भात रायगड घेतली, धाराशिव ॲडिशनलची घेतली, परभणी ॲडिशनलची मागितली. परभणीमध्ये आमचा राजेश विटेकर उमेदवार पण जवळपास ठरलेला, कामाला लावलं होतं, म्हणजे काम करायला सुरुवात करायला सांगितली होती. परंतु सोशल इंजिनिअरिंग पण राजकारणामध्ये महत्त्वाचं असतं. त्याकरता आम्हाला धनगर समाजाला एक जागा द्यायची होती. मग ती माढ्यामध्ये किंवा परभणीमध्ये, माढ्याची जागा त्याच्या आधीच डिक्लेअर झालेली असल्यामुळं जाहीर झालेल्या उमेदवाराला माघार घेऊन तिथं देणं उचित वाटलं नाही. त्याच्यामुळं परभणी दुसरी जागा होती म्हणून परभणीमध्ये त्या ठिकाणी दिलेली आहे. त्याच्यामध्ये पण काही आमची ॲडजस्टमेंट ठरलेली आहे. ती निवडणूक झाल्यानंतर आम्ही करणार आहे. अजयदा थँक्यू, धन्यवाद आमच्याशी बोललात त्याबद्दल. नमस्कार.